नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण जातोय गणपती बाप्पासाठी 21 दुर्वांच्या जोडींचा हार बनवण्यासाठी शेतात दुर्वा आणायला। माझ्यासोबत आहेत महेश दादा, ओमकार आणि काका विठोबा आप्पा। तर पुढे बघूया आपण काय काय आपल्याला पाहायला मिळतं। ही बघा मित्रांनो, शेताच्या मधून जाणारी सुंदर अशी वाट। आणि मित्रांनो, आपण आता चाललो आहेत गणपती बाप्पासाठी 21 दुर्वांच्या जोडीचा हार बनवण्यासाठी दुर्वा आणायला शेताच्या बांधावरती। तर बघूया आता पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते। आता आपल्याला या शेताच्या बांधावरून जायचं आहे, थोडं सावकाशच जावं लागतं कारण पाय घसरण्याचे चान्सेस असतात। खूप गवत नाही आणि माझ्यासोबत दुर्वा काढायला आलेत महेश दादा आणि आत्तेचा खट्टाळ मुलगा ओमकार आणि आमचे काका विठोबा आप्पा। तिघेजणही गवतामधून दुर्वा शोधत आहेत। मी पण आता तिथे जातोय। गवत खूप आहे मित्रांनो, तुम्हाला दिसतंय। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की त्या आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य आणि सुंदर आहे। खूप छान अशी हिरवळ पसरली आणि आजूबाजूला सगळी तांदळाचीच म्हणजे भात शेतीच आहे। आणि हे मधीच मला वाटतं हे 4-5 माळ्या पडीक राहिल्या। शेतकऱ्यांच्या काही कारणास्तव ह्या पडीक माळ्या असतील। आणि तो तिथे तो तुम्हाला म्हटलं जो खट्याळ मुलगा आहे तो आहे तो ओमकार। तर तो आत्तेचा मुलगा खूप खट्याळ भांडखोर आहे। आणि तुम्ही पाहू शकता हे इथे आमचे काका आणि दादा, हा आहे महेश दादा आणि ते तिकडे आहेत ते विठोबा आप्पा। तर हे सगळे दुर्वा काढत आहेत गणपती बाप्पासाठी। गणपती बाप्पा आल्यापासूनचा हा आजचा शेवटचा दिवस, अनंत चतुर्दशीचा। आज आमच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। विसर्जनाचा व्लॉगही येईलच, पण तत्पूर्वी हा माझ्या चॅनलवरचा माझा पहिला व्लॉग आहे। बाप्पाच्या चरणी अर्पण करतोय। मित्रांनो, पहाटेच्या वेळी म्हणजे धुक्याचा बहर असतो, त्यावेळेस दुर्वा शोधताना काही अडचण नसते कारण त्या धुक्यातून टवटवीत झालेल्या असतात आणि त्या सहज दिसतात। पण आता ऊन आहे, त्या गवतातून शोधताना थोडी अडचण होते, त्यामुळे थोडा उशीर होतोय दुर्वा काढायला। आपल्याला कुठे काय जायचं नाही आहे म्हणा, दुर्वा शोधून दुर्वा घेऊन आपल्याला जाऊन त्यांचा एक सुंदर हार बनवायचा आहे। तोही मी व्हिडिओमध्ये घेईनच। तो मायदादा तिकडे आमचा दुर्वा काढतोय आणि इथे काळजी म्हणजे एक घ्यावी लागते मित्रांनो की मायदादा येतानाच सांगत होता की गवतामध्ये कसरूड असण्याची शक्यता असते। कसरूड खूप असतात, त्यामुळं कसरूड एखादा हाताला लागला तर हाताला खाज आणि सूज येण्याची शक्यता असते, त्यामुळं थोडं काळजी घेऊनच या दुर्वा काढाव्या लागतात। हा मायदादा दुर्वा काढतोय आणि ओमकार तिकडे बघतच असाल तुम्ही, तो ओमकार आहे, खूप कामचोर आहे। त्याला सकाळी पहाटे लवकर उठवायला सांगितलं होतं, पण मित्रांनो काय करणार, रात्रीचे जागरण असते 2-3 वाजेपर्यंत। गणेशोत्सव म्हटला की आपल्याला माहीतच आहे सर्वांना की गणेशोत्सवामध्ये खूप मजा मौज मस्ती असते, नामचिंतन असतं, भजन, त्यामुळं रात्री झोपायला उशीर होतो, उठायला उशीर थोडा झाला आहे। त्यामुळं आता उशीर आला आहे तो। तर मित्रांनो, ह्या दुर्वा काढत असताना मायादादा आमचा खूप काळजी घेतोय की कुठेतरी कसरूड हाताला लागू नये म्हणून। तर मित्रांनो, आता मी थोड्या दुर्वा काढायला मदत करतोय ओमकारला। तर मीही थोड्या काढायला सुरुवात करतो। एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी
जावे पंढरी भेटावे त्या सावळ्या हरी, भेटावे त्या सावळ्या हरी. पाहू शकता ह्या दुर्वा काढल्यात, अजून खूप काढायच्या आहेत. ही एक जोडी आहे, अशा 21 जोड्या आपल्याला करायच्या आहेत आणि त्यांचा हार करून गणपती बाप्पाला घालायचा आहे. थोडी गायनाची आवड आहेच. माझं काय शास्त्रीय संगीत वगैरे झालेलं नाही की, पण एक आवड म्हणून गाणी गाण्याचा प्रयत्न करतो. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो शुभनयना करुणामय, गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती छंदपती गंधपती, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मित्रांनो, एक छोटंसं गीत गायलं होतं, गाण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविक माझं काही शास्त्रीय संगीत झालं नाही, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, पण एक गाण्याची आवड म्हणून एक दुर्वा काढता काढता गाण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास कमेंट करून सांगा. बघा मित्रांनो, अशा हा दुर्वा साफ करायचा आहे आणि यानंतर अशा साफ करून झाल्यानंतर मग याची प्रत्येकाची एक एक जोडी बनवायची आहे. गणपती बाप्पा मोरया.